कितवा आहे कोड बॅग? 4. हा, काय करायचंय? मल्टिप्लिकेशन टेबल आपल्याला प्रिंट करायचं. आता मल्टिप्लिकेशन टेबल ट्रायंगल फॉर्म मध्ये आहे. पहिला 1 नंतर 2 म्हणजे 1चं काउंटिंग, 2चं काउंटिंग टेबल, नंतर 3चा 4चा 5चा असा टेबल आहे. फक्त आपल्याला कॉलम सगळे प्रिंट नाही करायचे, 10 पर्यंत नाही जायचं, बरोबर ना? हा, करू ओपन बॅग. हा, टाइम स्टार्ट. हा, आधीच दिलं बघा, काल तुला हाच कोड होता. हे स्टेटमेंट आहेत का सगळे? डन. काल किती वेळ घालवला तू? करेक्ट. झाला, गुड. अरे वा, जमलं की. खूप शफल झाला नाही का जास्त? थोडासा शफल झालाय का कोड? बा, आणि डिस्ट्रॅक्टर्स पण नाहीये त्याच्यात, कुठले ऍड करायचे. ठीक आहे, जरा उद्याला कॉम्प्लेक्सिटी वाढवतो अजून. आहे तुझे, बरोबर. हा हा, झालं. त्याने जास्त गोंधळ होतो का? बरोबर. करेक्ट. स्कॅनर लागणार आहे का? हा, स्कॅनर लागणार नाही आपल्याला. स्कॅनर फक्त तेवढा डिस्ट्रॅक्टर आहे, बरोबर. त्याचा करेक्ट कोड स्कॅनर जो आहे तो स्कॅनर डिस्ट्रॅक्टर स्कॅनर कोणी लिहिला नाही ना. हा, आय जे व्हेरिएबल आय 5 पर्यंत घेऊन गेलो आपण, आणि फक्त इथं आय इंटू जे प्रिंट करायचंय. 1 × 1 नंतर 2 × 1 2 × 2 2 × 3 तुझ्या टेबल मध्ये तसं प्रिंटिंग होत राहणार. ट्रेसिंग जमायला पाहिजे बरं का. ठीक आहे, नेक्स्ट. Check whether the entered number is perfect or not. हा, श्रुती, परफेक्ट नंबर काय असतो? काय असतो परफेक्ट नंबर? आधी तो माहिती पाहिजे ना, नाहीतर पुढे प्रोग्राम बघून काय करणार? हा, काय असतं? सपोज मी नंबर दिला तुम्हाला 6, तर 6 चे फॅक्टर्स कुठले? 1 2 आणि 3, बरोबर आहे. त्याचे डिवायझर्स, त्यांचे ऍडिशन, बरोबर आहे ना. आता 6 हा 6 चा फॅक्टर आहे, पण आपला तो घ्यायचा नाहीये, एक्सक्लुडिंग नंबर इटसेल्फ. त्यांची ऍडिशन केली तर आपल्याला 6 मिळते. म्हणजेच फॅक्टरची ऍडिशन इक्वल टू नंबर असेल तर तो परफेक्ट आहे, बरोबर. प्रॉब्लेम कळलाय? आता हा टायमर थोडासा साईडला घेऊयात आपण, आणि ही आहे कोड बॅग. व्यवस्थित बघा. अगोदर प्रॉब्लेम नीट समजून घेतल्यानंतर स्टेटमेंट्स कोणते कोणते लागणार ते नीट व्यवस्थित बघा. डायरेक्टली याला सुरुवात करू नका. आणि सुरुवात करायची कुठून?
व्हेरिएबल डिक्लेरेशन पासून. जर कुठं व्हेरिएबल डिक्लेरेशनची लाईन दिसेल तर ती पहिली लाईन आहे, ती आधी वर घ्यायची. हा, त्यांनी थोडंसं अजून कमी होतं, लोड कमी होतं. आणि ते चेक वेदर द एंटर्ड नंबर म्हणलं ना, एंटर्ड म्हणजे युजर कडनं घ्यायचंय. हा, युजर कडनं घेण्यासाठी आपल्याला स्कॅनर लागणार आहे. त्याचा सिक्वेन्स पण बघा. डन. तुम्हाला स्टेटमेंट रिअरेंज करता येतात म्हणजे लॉजिक कळले. चालेल यश. ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर फॉरचा मग ही चेकिंग. बरोबर का? बरोबर. बरोबर लिहिले का? अच्छा. डन झाला मग सगळ्यांचं. करेक्ट कोड हाय बघा, चेक करा असाच लिहिलाय का. डन. काही वेगळं वाटलं का? हा, ह्याच्यामध्ये जर आपण टाइम सेट करून जर सॉल्व्ह करायला गेलो असतो ना, अजून थोड्याशा चुका झाल्या असत्या. आता आपण जेव्हा नेक्स्ट टाइम काय असं घेऊ वेगळं, तेव्हा तिथं आपण टाइम सेट करू. तेवढा टाइम पुरतच तो कोड दिसणार, थोडा आधी व्यवस्थित बघून घ्यायचा, नंतर तो कोड जाईल, नंतर तुमचं तुम्ही लिहायचं. थोडंसं अवघड करूया चॅलेंज. आता पूर्ण वेळ तुमच्या समोर कोड राहतो, नंतर आपण फ्लॅश करूयात एकदम कोड, कम्प्लीट कोड बघायचं सगळं व्यवस्थित. आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट पण तुम्ही न बघितलेले असते, जनरल प्राईम परफेक्ट वगैरे असे नाही का, वेगळे काहीतरी घेऊ, थोडंसं अजून चॅलेंजिंग वाटेल. ठीक आहे, चालेल. कोड बॅकचं इथं संपलंय, आपण आता बाकीचे पुढचे टॉपिक्स घेऊयात.